गडकरी साहेब, जेवायला या आणि आमचा पूल वाचवा. मृत्यूचा सापळा बनलेल्या पुलासाठी यवतमाळच्या तरुणाचे मंत्र्यांना आगळे वेगळे साकडे. ज्या मार्गावरून नामदार नितीन गडकरी जाणार असतात त्या भागातील रस्ते आणि पूल प्रशासन एका रात्रीत चकाचक करून देते. या लोकचर्चेचा आधार घेत महागाव तालुक्यातील हिवरा येथील एका तरुणाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना चक्क वनभोजनाचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण केवळ भोजनापुरते मर्यादित नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या पूस नदीवरील पुलाची डागडुजी व्हावी याकरिता पुकारलेला हा एक अनोखा एल्गार आहे. हिवरा येथील रहिवासी हरीश भीमराव कामारकर यांनी नितीन गडकरी यांना पाठवलेले हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फुलसांगी या रस्त्यावर 10 ते 15 खेडी आहेत. बरेच शेतकऱ्यांच्या शेत्या सुद्धा आहेत. हिवरा ते फुलसांगी या रस्त्यावर पूस नदी आहे. पूस नदीवर जो पूल आहे या पुलाला कठडे नाही आहेत. वारंवार या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रारी केल्या, मौखिक स्वरूपात, लेखी स्वरूपात, परंतु PWD ने आतापर्यंत कुठलेही याकडे प्रतिसाद दिलेला नाही आहे. त्यामुळे काल मी एक नितीनजी गडकरी साहेबांना पत्र दिलं आणि त्यांना पत्रामध्ये वनभोजनाकरिता आमंत्रित केलंय. कारण ज्या ज्या ठिकाणी मंत्री किंवा नेते जातात तो रस्ता रात्रीतून सार्वजनिक बांधकाम विभाग चकाचक करतोय. त्यामुळे या पुलावर कठडे बसवण्यात यावे आणि हा रस्ता पूर्णतः डागडुजी करावा, या रस्त्यावर खड्डे बुजवण्यात यावे आणि रस्ता पूर्ववत करावा. याकरिता मी साहेबांना त्यामध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे का तुम्ही जर वनभोजनाकरिता आला तर सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी पुलाला कठडे बसवेल आणि रस्ता सुद्धा चकाचक करेल. याकरिता मी त्यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले, पोस्टाने सुद्धा पत्र पाठवलेलं आहे. यावर साहेब काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे आता